नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, दिनांक 12 जानेवारी 2024 चा एक नवीन GR घेऊन मी तुमच्या समोर हजर आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना टप्पा 2 व 3 अंतर्गत सन 2023-24 करिता विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरित करण्याबाबत. तर मित्रांनो, यावरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल की मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना ही पुन्हा सुरू होणार आहे आणि तिचा टप्पा 2 व 3 हा पुन्हा सुरू होणार आहे. तर आपण प्रस्तावना बघू शकता की शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे याकरिता कृषी पंप जे सौर ऊर्जेवर चालतं त्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून योजना राबवण्यात येत आहे, ज्याला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असं म्हटलं जातं. तर या योजनेचा टप्पा 2 व 3 हा 2023 आणि 24 या वर्षात राबवला जाणार आहे. तर मित्रांनो, याआधी आपल्या राज्यात 8,858 सौर कृषी पंप हे जे आहेत हे अनुसूचित जातीय प्रवर्गाकरता देण्यात आलेले होते आणि त्याचं आस्थापनेचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो, परत 2023-24 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही महावितरण कंपनी तर्फे राबवण्यात करिता शासनानं मान्यता दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण या योजनेचा शासन निर्णय बघूया. बघा, सन 2023-24 करिता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना टप्पा 2 व 3 अंतर्गत अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विशेष घटक योजनेअंतर्गत या वर्षीच्या अर्थसंकल्पीय निधीमधून ₹56 कोटी इतका निधी विभागास उपलब्ध करून दिला आहे. सदर 56 कोटी रुपये निधी हा वितरित करण्यास शासनानं या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तर मित्रांनो, ही अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण गेल्या बऱ्याच दिवसापासून आपली जे महावितरण मार्फत योजना होती मुख्यमंत्री कृषी सौर पंपची, तर ती बंद होती. तर आता ती परत सुरू होणार आहे आणि तिचा टप्पा 2 व 3 हा सुद्धा सुरू होणार आहे. तर हा जो GR आहे हा विशेष करून अनुसूचित जाती या घटकांतर्गत जे लाभार्थी असतील त्यांच्याकरिता आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि जसं मला अपडेट मिळेल जेव्हा ते पोर्टल सुरू होईल, तर त्या पोर्टल अंतर्गत अर्ज कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला अपडेट देत राहील. तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.